नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. पंजाब नॅशनल बँकेची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5138 पदांसाठी ही जाहिरात आपल्याला आलेली पाहायला मिळत आहे. त्याची फॉर्म भरण्याची प्रोसेस देखील कशी चालू आहे, काय आणि जागा किती आहेत, पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली आहे. त्या अंतर्गत मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीनही ठिकाणी ही पदभरती आहे. त्यामध्ये क्लर्क आणि शिपाईची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात या ठिकाणी जागा आलेल्या पाहायला मिळतात. त्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण 2 बॅच दिलेले आहेत. तुम्हाला समोर दिसत आहेत शिपाई भरती आणि क्लर्क. ह्या रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅच आहेत. शिपाईची बॅच ही 99 रुपयाला आहे आणि क्लर्कची बॅच 499 रुपयाला आपण या ठिकाणी देऊ केलेली आहे. दोन्ही बॅचची वैशिष्ट्ये म्हणजेच तुम्हाला तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही शिकवणी असणार आहे. पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. भरपूर प्रश्नांचा सराव, तुम्हाला टेस्ट सिरीज देखील असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरणार वर्ग या ठिकाणी दिसून येतो. म्हणून आपल्याला ही बॅचची फी सुद्धा देखील त्यांना आर्थिक चणचण भासू नये म्हणून कमी प्रमाणामध्ये ठेवण्यात आलेली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आता ह्या बॅच बद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे. किंवा तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही बॅच पाहायला मिळतील. बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये चांगली पारदर्शकता आणा. आपण बघूया पंजाब नॅशनल बँकेमार्फत जी काय जाहिरात आलेली आहे त्याबाबत तपशील बघा. पदांचा तपशील सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. किती पदे आहेत, काय आहे, हे सर्व डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला बघूया आपण काय पदे आहेत, कोणती पदे आहेत. अप्रेंटिस म्हणून एक पद आहे. याच पदांच्या 5138 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात ह्या जागा विभागून येतात. आता आपल्या राज्याला किती आहेत ते पण आपण पुढे जाऊन या ठिकाणी बघणार आहोत. लक्षात ठेवा, अप्रेंटिस म्हणून आहेत. आणि जशी महाराष्ट्र बँकेची आपल्याला जाहिरात आलेली पाहायला मिळाली त्याप्रमाणेच ही सुद्धा आहे. तुम्हाला काही दिवस या ठिकाणी तुम्हाला एक नोटीस पिरियड वरती म्हणा का टेंडर वरती असं एक स्वरूपाचं पहिलं 1-1.5 वर्ष काम करायचे, नंतर तुम्हाला फुल पगार या ठिकाणी पाहायला मिळतो. शैक्षणिक पात्रता काय, तर कोणत्याही शाखेचा पदवी असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. लक्षात असू द्या, भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असलेले विद्यार्थी, ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. वयाची अट ही तारीख लक्षात ठेवा. ही तारीख 1 जानेवारी 2026 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेला वय 20 वर्ष कंप्लीट असावं. किती? 20 वर्ष वय कंप्लीट असावं. जास्तीत जास्त 28 वय, जास्तीत जास्त 28 असावं. आता यामध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. म्हणजे काय, 20 ते 20 अधिक 5 25 वर्ष, म्हणजे 28 अधिक 5 म्हणजे 33 वय असणारा SC ST चा उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्याप्रमाणे ओबीसी साठी 3 वर्षे म्हणजे 31 वय असणारा उमेदवार ओबीसी प्रवर्गातला अर्ज या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर आता फी जी आहे ती जनरल आणि ओबीसी ईडब्ल्यू साठी फी 944 रुपये आहे. महिलांसाठी 708 आहे. SC ST PW पुरुष जर असेल, महिला जर असेल त्यांच्यासाठी 236 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा महत्वाच्या तारखा. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 24 फेब्रुवारी आहे. लक्षात ठेवा, ही तारीख तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, कारण तारीख वाढणार नाही. बघा 24 फेब्रुवारी ही तारीख या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी असणार आहे. 24 फेब्रुवारी. बघा तुम्ही गाळ राहू नका, फॉर्म भरा, जागा भरपूर आहेत. आणि परीक्षेची तारीख मार्च 2026 मध्ये कधीही परीक्षा तुम्हाला येऊ शकते. लगेच परीक्षा असणार आहे आणि तुमची निवड सुद्धा लगेच पुढच्या महिन्यामध्ये निकाल सुद्धा या ठिकाणी लागून जाईल. बघा गाळ राहू नका. आता यामध्ये बघा आपल्याला महाराष्ट्र टेट मध्ये बघा टोटल सीट आहे 232. चांगली आनंदाची बाब आहे. 232 जणांना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी. आणि तुमची लँग्वेज सुद्धा, एक्झामची जी काही लँग्वेज आहे ती सुद्धा मराठी असणार आहे. बघा तुमची मराठीमधूनच पेपर होईल. मराठी म्हणजे जो आपला सिलेबस अशाच पद्धतीने तुमचा पेपर होईल. बघा तुमची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज मराठीमधून असेल. मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पेपर राहील. तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आता कोल्हापूर डिव्हिजन आहे. कोल्हापूरमध्ये 14 सीट आहेत. मुंबई सिटीमध्ये 40, मुंबई वेस्टर्न 39, नागपूर 37, नाशिक 28, पुणे 35 आणि ठाणे 39.
या डिव्हिजन नुसार तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. आता फॉर्म भरत असताना तुमचा 232 जागेसाठी फॉर्म असेल, पण तुम्हाला या ठिकाणी कुठेही तुमची पोस्टिंग होईल महाराष्ट्रामध्ये. तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे, 232 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एससी साठी 24 आहेत, एसटी साठी 20 आहेत, ओबीसी साठी 64 आहेत, ईडब्ल्यू साठी 24 आहेत, अंडर रिझर्वेशन ओपन साठी 100 जागा या ठिकाणी असणार आहेत. अशा 232 जागा. त्यामध्ये परत अपंगांसाठी अशा जवळजवळ 6 आणि 3 9 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा त्यानंतर जे काही सिलेक्शन प्रोसेस असेल ते सिलेक्शन प्रोसेस बघा. यामध्ये तुमची ऑनलाईन रिटर्न टेस्ट होईल. ऑनलाईन रिटर्न टेस्ट नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. नंतर टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला 100 मार्काची परीक्षा होईल. 100 क्वेश्चन असतील आणि 60 मिनिट वेळ असेल. इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाईल. लक्षात ठेवा. नंतर तुमची टेस्ट ऑफ लँग्वेज मधून तुमची टेस्ट होईल, काय रिटर्न टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. बघा आता यामध्ये 100 मार्काची जी पहिला टप्पा आहे ऑनलाईन रिटर्न टेस्ट. बरं, यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क, क्वांटिटी रिझनिंग ऍप्टिट्यूड मध्ये 25 क्वेश्चन 25 मार्क, कॉम्प्युटर नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्क, असे जवळजवळ 100 क्वेश्चन 100 मार्काची परीक्षा तुमची होईल. 60 मिनिटाचा वेळ असेल आणि परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी असेल. आणि नंतर तुमची लँग्वेज टेस्ट होईल. बघा पहिला टप्पा ऑनलाईन रिटर्न टेस्ट, दुसरा टप्पा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तिसरा टप्पा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन. अशा पद्धतीने तुमची परीक्षा होऊन तुमची निवड या ठिकाणी होणार आहे. चला धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये. फॉर्म भरा, नोकरीची संधी उपलब्ध होत आहेत. धन्यवाद.